मुंबई विद्यापीठाच्या भूगोलशास्त्राचे भूगोल विभागाचे प्रमुख अंबादास जाधव सर आपल्याबरोबर आहेत. सर काय सांगाल, ज्या प्रकारे ही लँडस्लाइड किंवा भूस्खलन झाल्याची घटना घडली याची नक्की काय कारणं असू शकतात, काय वाटतं आपल्याला? साधारणतः आपण प्रमुख 3 कारणं सांगू शकतो. एक तर म्हणजे नैसर्गिक उताराला आपण जर डिस्टर्ब केलं, उदाहरणार्थ रोड वगैरे नेला, रेल्वे जर नेली, तर त्यावेळेस नैसर्गिक उतार हा डिस्टर्ब होतो, त्यावेळेस भूस्खलन होतं. दुसरं म्हणजे ओव्हरग्रेझिंग किंवा गुरेढोरे चारणे, हे जर जास्त प्रमाणात असेल तर त्यावेळेस सुद्धा भूस्खलन होत असतं. आणि प्रमुख कारण म्हणजे जंगलतोड. जंगलतोड जर झाली असेल तर तिथं मुळे अशी जमीन धरायला घट्ट नसतात, त्यामुळे जंगलतोड जर आपण केली ते हमखास लँडस्लाईड तिथं होतात. पावसाळ्यामध्ये होण्याचं प्रमुख कारण म्हणजे पाणी जे आहे तर पाणी हे वंगण्याचं काम करते आणि त्याच्यामुळे ती जी लँडस्लाईड सावकाश व्हायला हवी ती पटकन होते. नाही, लँडस्लाइड अचानक होते का ती काही पूर्वसूचना आधी देत असते? म्हणजे हा निसर्ग मानवाला ही अशा प्रकारची पूर्वसूचना देत असतो, काय आपण सांगाल? आपण जर निरीक्षण जर व्यवस्थित जर केलं तर आपलं असं लक्षात येईल की आपण ते ओळखू शकतो की इथं भूस्खलन होईल. उदाहरणार्थ कुठे झाडं ही अशी काटकोनामध्ये उभी असतात, पण ज्यावेळेस भूस्खलन सावकाश होतं त्यावेळेस ती उताराकडे झुकलेली असतात. जर आपल्या लक्षात आलं की ह्या उतारावर झाडं ही झुकलेली आहेत म्हणजे तिथं भूस्खलन होणार हे आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्र जे आहे रिमोट सेन्सिंग वगैरे त्याच्या सहाय्याने आपण हे डिटेक्ट करू शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.